झालेला आहे। आता एक विशेष बातमी आहे। वृद्धांसाठी नाना नानी पार्क, लहान मुलांसाठी चिल्ड्रन्स पार्क असतात, पण प्रेमी युगुलांसाठी काय? पुण्यामधल्या राईट टू लव्ह या संघटनेनं प्रेमी युगुलांसाठी राखीव बाग मिळवण्याची एक मोहीम हाती घेतली आहे। काय आहे ही मोहीम? चला जाणून घेऊयात। सो प्रेम हा आपला अधिकार आहे आणि त्यासाठी काम करणारी अशी ह्या ॲडव्होकेट विकास शिंदे साहेबांची 15 जणांची टीम आहे। आणि तुम्ही मला सांगितलं तुम्ही काय करता त्याच्यामध्ये, तुमचं नाव सांगा पूर्ण। माझं नाव ऋषिकेश सुरे आणि माझा व्यवसाय ॲक्च्युली कन्स्ट्रक्शनमध्ये, पण राईट टू लव्हमध्ये मी गेली 10 ते 11 वर्ष ॲक्टिवेट आहे। आणि 10 ते 11 वर्षामध्ये आम्ही जवळपास एक 50 ते 60 केसेस हँडल केलेले आहेत। त्याच्यामध्ये इंटरकास्ट मॅरेज पण आले आणि धर्म वेगळे असलेले पण केसेस आले। तर त्याच्यामध्ये होतं असं की आता बरेचसे कपल्स जे असतात की 19, 20, 22 अशा वर्षाचे असतात, त्यांचं 3-4 वर्षापासून असं रिलेशन्स असतं। मग एकदा त्यांना कळालं की ते 18+ आहेत, 21+ आहेत, तर सुज्ञान झाल्यानंतर कसे सरकारने आपल्याला अधिकार दिलेला आहे एकमेकांबरोबर लग्न करायचा किंवा ठरवण्याचा किंवा लिव्ह इन रिलेशन। एखादी अशी केस जी खूप इंटरेस्टिंग होती, जी आजही लक्षात राहते? अशी केस असं आहे की मध्य प्रदेशमध्ये ना अशा पद्धतीच्या बागा होत्या, ज्याला प्रेमिकांची बाग म्हटलं जात होतं मधल्या काळामध्ये। व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आणि काही संघटनांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळं त्या बागा विरळच होत गेल्या। मी उत्तर प्रदेशला इलेक्शन कव्हरेजला गेलो होतो, त्यावेळेला मायावतींचे पुतळे जिथे लागलेले आहेत त्याच्या बाजूला एक कपल गार्डन पण होतं। हे सोपं नाही ना, मी कसं करायचं, कम्युनिकेशन साधायचं कसं त्यांना? हो. हां, तुमचं नाव सांगा। माझं नाव अस्मिता नेवसे, मी ॲडव्होकेट आहे आणि राईट टू लव्ह ह्या संघटनेशी पण संबंधित आहे। कपल गार्डनचाच विषय असेल तर पुण्यामध्ये आज इतके गार्डन आहेत, शेकडोहून अधिक गार्डन आहेत, पण ज्येष्ठ नागरिक जे असतात त्यांना थोडंसं ते प्रतिगामी विचारांचे असल्यामुळं त्यांना असे कपल्स आलेले अलाउड करत नाहीत बऱ्याच कपल गार्डनमध्ये। म्हणजे ते व्हेरीफाय पण करत नाहीत की ते कपल आहेत की नाही। मुलगा मुलगी दिसले की लोकांना वाटतं की कपलच आहेत, त्यामुळे त्यांना अलाउड करत नाहीत। तर मग आमची मागणी आहे की एवढे जर गार्डन असतील महानगर, एवढे म्हणजे महापालिकेच्या हद्दीत किती गार्डन आहे? 100च्या आसपास तरी त्यापैकी आहे। किती रिझर्व करायला हवे असं वाटतं? त्यातले निदान 50% तरी करायला हवेत, कारण तरुणांची संख्या पण खूप आहे आणि तरुणांना असं अनेक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी वेगळ्या नजरेने बघितलं जातं किंवा अशा गार्डन्समध्ये वेगळ्याच ह्याने हटकलं जातं। तर मग त्यासाठी मग ते जाणार कुठं? त्यांचं पण व्यक्ती स्वातंत्र्य आहे, फिरण्याचे हे आहे, कुठंही गेलं तरी लोक जर असेही करत असतील तर त्यांच्यासाठी मग तुम्ही एवढे जर गार्डन असतील तर त्यातले थोडेफार काहीतरी त्यांच्यासाठी रिझर्व ठेवा। ॲटलीस्ट 100 प्रोपोर्शनली 15 तरी किमान ठेवायला। हो. राईट। पण आता जेव्हा विकास शिंदेंची मुलाखत आम्ही दाखवली त्यानंतर बरेच लोक वेगवेगळ्या पद्धतीनं व्यक्त झाले, हे बरोबर नाही आहे, हे बरोबर आहे, किंवा असं केलं तर एक विवाह संस्थेलाच कुठेतरी धोका बसेल वगैरे। हो, म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या अनेक बाजू असतात, तशा असतीलच, त्याचे धोके पण असतील, हे पण असतील, पण मग त्या गोष्टी विचारात घेऊन काहीतरी यंत्रणा तयार करता येऊ शकते। तसं काहीतरी त्यांना म्हणजे ते काय आहेत खरंच त्यांचं हे। एखादी अशी केस आठवते जी खूपच विदारक होती किंवा अजूनही लक्षात राहते? दोघांनाही मी सांगितलं काय गरज आहे हे कपल गार्डनची, दोघं विचार करा जरा। आता कपल गार्डनची गरज तर आहेच आहे ॲक्च्युली। आता जसं त्या ताईंनी सांगितलं की जे बाजूला म्हणजे आपण जरी शेजारी बसलो तरी पण बघण्याचं आणि शिव्यागाळ करणं, काही काही वेळेला पण असं होतं ना की कपलला खूप प्रॉब्लेम्स येतात, त्यांच्या चर्चासुद्धा होत नाहीत की सगळ्यांना आजूबाजूला बघून। तर अशा व्यतिरिक्त त्यांचं सेपरेटली गार्डन असेल तर ते चर्चा करू शकतील ना, त्यातनं त्यांच्या संवादातनं त्यांच्या काही चांगल्या गोष्टी पण पुढे घडतील। जे लोक नकारात्मक मत व्यक्त करतात त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? माझं म्हणणं तर असं आहे, प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य असतं, प्रत्येकाचे आचार विचार वेगवेगळे असतात, त्यामुळे आपण त्यांना कंपॅरिझन करू शकत नाही। पण ज्या लोकांना निगेटिव्ह वाटतं त्यांनी दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे मूळतः। कारण असं वाटतं तुम्हाला? म्हणजे प्रेम करण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे, म्हणजे ते आपलं म्हणजे आपल्या पूर्वजांपासून बघितलं, जसं म्हणजे जर मिथॉलॉजी वाईज बघायला गेले तर राधे कृष्णापासून म्हणजे लव्ह स्टोरीज फेमसच आहेत आधीपासून, आणि आधीच्या काळापासून इंटरकास्ट मॅरेजेस वगैरे बऱ्याच लोकांनी केलेले आहेत, ते आज सुखी संसार पण करतात। बरेचसे म्हणजे 80च्या वरती क्रॉस केलेले सुद्धा आहेत, म्हणजे असे कपल्स पण माझ्या निदर्शनात आहेत। 80 वर्ष म्हणजे जवळजवळ त्यांनी आयुष्यभर संसार एकत्र केलेला आहेत,
म्हणजे आता ते दोघं नवरा बायको त्यांचं वय म्हणजे 80च्या आसपास गेलेले, पण त्यांचं त्या काळी लव्ह मॅरेज होतं आणि तो हिंदू मुस्लिम विवाह होता. ओके. अशी एक जोडी माझ्या म्हणजे आमच्या परिचयामध्ये आहे. तर असं मग गार्डनची गरज काय असं बरं जाणवं, सेपरेट गार्डन का हवं? गार्डन का असं होत, कारण म्हणजे आजकाल कॉलेजचे तरुण तरुणी आपण बघतो ते रस्त्यामध्ये मग कुठेही म्हणजे ॲक्च्युली त्यांना प्रायव्हसी मिळत नाही, मग ते कुठं गाडी लावणार, गाडीवर बसणार. आता नदीपात्रामध्ये पण बऱ्याच ठिकाणी ते कट्टा जो आहे तिकडे बसतात. आणि गार्डन जर असेल तर त्यांना प्रायव्हसी म्हणजे ओपनली जाता येईल ना, लोकांना लपून लपून म्हणजे त्यांना भेटावं लागतं. मग ते कधी घरच्यामुळे ते पकडले पण जातात असं नाही का. पण त्यासाठी तरी आम्ही कपल गार्डनची मागणी मागच्या 4 वर्षापूर्वी केली होती पिंपरी चिंचवड आयुक्तांना भेटून. हां, हो. तर त्यांनी त्याच्यासाठी होकार पण, त्यांना ती कन्सेप्ट पण आवडली होती, पण अजून त्याच्यावरनं पुढे काही झालेलं नाही आहे. तर पुण्यामध्ये पण असं ॲटलिस्ट 4-5 म्हणजे इम्प्रेस गार्डन वगैरे जसं तिथं तरी आहे. मी ते विचारणारच होतं की कुठले गार्डन तुम्हाला वाटतात की पुण्यातली ही झाली पाहिजे? आता फर्ग्युसन कॉलेजच्या आवारात बघितलं तर संभाजी गार्डन एक आहे, आणि कमला नेहरू पार्क आहे, इम्प्रेस गार्डन कॅम्पमध्ये आहे, कोरेगाव पार्कमध्ये पण आहेत. तर एखादं म्हणजे 2-3 जिथे म्हणजे ते ओपनली जाऊ शकतील, जिथं कोणी त्यांना वॉचमन अडवणार नाही. मागे पाषाण गावाच्या इकडे पाषाण तलावाच्या इथं एक कपल गार्डन आहे. म्हणजे कपल गार्डन नाही, ॲक्च्युली वॉकिंग प्लाझा वगैरे सगळं आहे. तर तिथे असंच एका कपलला हटकलं होतं आणि म्हणजे त्यांना खूप हॅरेस केलं होतं. त्यावेळी आमची टीम तिकडे गेली होती. मग आम्ही तिथं निवेदन वगैरे देऊन कॉर्पोरेशनला वगैरे म्हणजे त्यांना माफी मागायला लावली. म्हणजे ओपनली त्यांना पण बसण्याचा अधिकार आहे असं आम्हाला वाटतं. हे सगळं विचारपूर्वक आहे. आणि मला आठवतं 5-6 वर्षापूर्वी आम्हीच एक लातूरची न्यूज रिपोर्ट केली होती, ज्यावेळेला हे कपल एकत्रित होते, एका तळ्याच्या काठी गेले होते 2013ची. तीच सुरुवात. अच्छा, तोच तुमचं प्रेरणास्थान आहे. अच्छा, तर ती घटना अशी होती की त्यावेळेला तिथे असलेल्या एका संघटनेने त्या मुला आणि मुलीला खूप थ्रॅश केलं, त्या मुलीला स्पेशली मारलं आणि मग आईवडिलापर्यंत हे प्रकरण गेल्यानंतर त्या मुलीचं जगणंच जवळपास अशक्यप्राय होऊन गेलं होतं. पण वकील साहेब थोडं पुढे या. हे राईट टू लव्ह बद्दल पण लोकांना बरंच माहिती नाही आहे खरं तर. राईट टू लव्ह बद्दल माहीत नाही याचं कारण असं आहे की सध्या म्हणजे करोनाच्या काळात थोडंसं विलुप्त झाल्यागत झालं होतं आमचं, आणि आम्ही पुन्हा आता जोमाने पूर्ण सुरुवात केलेली आहे. आता म्हणजे ज्या मुलांना लोकांना माहिती असतं ते लोक येतात, आणि याची प्रोसेस म्हणजे असं नाही की आम्ही लग्न करून देतो, म्हणजे कोणी कपल आलं आणि त्यांचं लग्न केलं असं नाही आहे. आम्ही पूर्ण समुपदेशन करून त्यांचं पूर्ण प्रोसेसनुसार त्यांना पुढे नेतो, आणि आम्ही त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये काय मौलाची गोष्ट असेल ते सांगतो. जसं की आत्ता एक केस होती, म्हणजे संगमनेरची, सर बरोबर ना, ज्यावेळेस आपण माझी आमदाराची नात होती ती. नाही सांगलीची होती ती. संगमनेरची एक केस होती. मुलगा आणि मुलगा दोघे पण सिमिलर कास्टचेच होते, पण घरचे त्यांना विरोध होता दोघांच्या घरच्याकडून. त्यावेळेस आम्ही त्यांना पूर्ण समुपदेशन केलं. काही वर्ष 2 वर्ष ते राहिले व्यवस्थित, त्याच्यानंतरनी मग त्यांनी लग्न केलं. म्हणजे असं नाही की आम्ही पूर्ण त्यांना पहिल्यांदा लग्नच करून लावून दिलं किंवा अशातला भाग नाही. आणि आता ते दोघं व्यवस्थित आहेत, घरचे त्यांना अलाव करतात आणि म्हणजे आहेत आता ते व्यवस्थित आहेत. आणि गार्डनची काय गरज? सर गार्डनची गरज असं आहे की मी स्वतः म्हणजे ज्यावेळेस मी टीनेजर होतो प्रेमात होतो, त्यावेळेस मलाही असं 2-3 वेळा मी खडकवासलेला बसलो होतो तर त्यावेळेस तिथलेच काही लोक येऊन त्रास द्यायला, एक काहीतरी कुठला तरी उत्सव होता, त्याची वर्गणी मागायला, द्या नाही तर तुमच्या आईवडिलांना फोन लावतो, तुमचा नंबर द्या वगैरे, असं हे स्वतः माझ्या बाबतीत झालेलं आहे. आणि आय एम शुअर की आत्ताही होत असणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी होत आहे अजूनही. एवढंच की निदर्शनात येत नाहीत, कारण का आत्ता तसं मग बघायला गेलं तर व्हॅलेंटाईन डे आपण साजरा करतो, पण त्याला विरोधक पण भरपूर आहेत, राईट. तर ते विरोधक आहेत जे की स्वतःला समाजाचे रक्षक वगैरे समजतात, की ते म्हणतात की आम्ही स्वतः रक्षक वगैरे आहोत. अशा काही संघटना आहेत, ते विरोध करतात प्रेमाला. तर प्रेमाला विरोध करणं, मला असं वाटतं की मग जर ते विरोध करतात तर ते पूर्ण माणुसकीला विरोध करतात. कारण का प्रेम हा एक माणुसकीचा म्हणजे माणसाची माणुसकी दिसण्याचा एक सगळ्यात महत्त्वाचा आणि घटक आहे असं मला वाटतं. ओके, या मित्रासारखे अनुभव कोणाला वैयक्तिक आयुष्यात आलेत का? वैयक्तिक एकदा असंच मागं बसलो होतो, म्हणजे सिम्बॉसिसला कॉलेजला असताना, आणि वरती मला वाटतं काहीतरी हनुमान टेकडी आहे, त्या टेकडीवरती आम्ही असंच फिरायला गेलो होतो. तिथं आम्हाला स्वतः तिथल्या पोरांनी त्रास दिला होता. अरे बाबा. हां, म्हणजे त्रास फार म्हणजे काय केलं?
म्हणजे फोटो वगैरे काढू, म्हणजे 2010ची घटना आहे, तर फोटो वगैरे काढू, फोटो व्हायरल करू, असं तसं, म्हणजे असे बरेच. तुम्ही पैसे वगैरे दिले की काय त्याला? पैसे वगैरे नाही दिले, पण आम्ही घाबरलो होतो स्वतः. मग आम्ही तिथनं निघून आलो. आणखी 2-3 कपल होते, मग आम्ही सगळे सोबत खाली आलो. म्हणजे माझ्यासोबत झालेलं आहे. सिम्बॉसिसच्या बाजूची टेकडी आहे ना तिथे, तर कपल गार्डन यासाठीच गरजेचं आहे की बाबा तुमचे रिझर्व गार्डन असतील ना, तर तिथं जाऊ शकतात हक्काने. की बस दुसरं काही नाही, ते हक्काने हवंच. कारण असं कुठे जाणार, मागे अशा बऱ्याच घटना झालेल्या आहेत की कपल्सला त्रास देणं वगैरे, तर हे त्रास नाही दिला पाहिजे. आणि प्रेम एक नैसर्गिक भावना आहे, ते प्रत्येकाला प्रेम करण्याचा अधिकार आहे. सो तो कोणी हिरावून नाही घेतला पाहिजे. तुम्हाला तिघीपैकी असं कोणाला अनुभव नाही ना वैयक्तिक आयुष्यातला? तुम्हाला? मला तर अजूनही आलं, पण माझ्यासमोर दुसऱ्यांना असं करताना पाहिलेलं मी. काय झालं होतं ती घटना? म्हणजे एक सोसायटी होती कर्बे रोडच्या साईडला, सोसायटीच्या बाहेर म्हणजे कॉलेजचेच टीनेजर्स असे कपल जोडी थांबले होते. म्हणजे ते बाईकवर बसून बोलत वगैरे होते असं त्यांचं. मग म्हणजे त्यांनी खांद्यावर हात वगैरे ठेवला होता असं. तर ते सोसायटीच्या बाहेर मग पब्लिक त्यांचे रेसिडेंट जे असतात ते आले आणि मग त्यांना नाही का इथं का बसले ते म्हणजे त्यांना खूप टॉर्चर केला त्यांनी. कुठे राहता तुम्ही, कुठल्या कॉलेजला आहे, तुमच्या प्रिन्सिपलला कॉल लावू का वगैरे. मग त्यावेळेस मी नेमकं त्या साईडनी चालले होते, मग त्यांना म्हणजे हे केलं, प्रोटेक्ट केलं, त्यांना समजावून सांगितलं. मग ते हे विषय म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी घटना ऐकायला येतात, पण त्या म्हणजे पब्लिकली पब्लिश होत नाहीत. पर्सनली बऱ्याच बऱ्याच जणांच्या आयुष्यात अशा घटना घडलेल्या मारतात सुद्धा मुलं काही. हो म्हणजे मारलेली पण घटना आहे. म्हणजे मुलगा मुली सोबत असेल तर त्याच्या कपलमध्ये मुलाला मारायचं, मग मुलीला शिवीगाळी करायची, अशी लेवलपर्यंत असं पण करतात. अच्छा, हे प्रेम हे वेडं असताना त्या वेड्या प्रेमाबद्दलची थोडीशी आज तरी वेडी वाटणारी ही संकल्पना ह्या मंडळींनी गेली 10-11 वर्ष महाराष्ट्रामध्ये राबवलेली आहे. आणि ते परिपत्रक मला अत्यंत महत्त्वाचं वाटलं, म्हणूनच तर ते इतक्या मोठ्या प्रमाणात आज तुम्ही NDTVवरती त्या विषयाची चर्चा बघत आहात. असं आहे की आज जरी हा विषय फार अपरिपक्व आणि अश्लील चाळे, भारतीय विवाह संस्था उद्ध्वस्त होणं वगैरे ह्या परिप्रेक्षात बघितला जात असला, आज नाही तर उद्या तुम्हाला ह्या गोष्टीबद्दलची चर्चा करावीच लागणार आहे. ती वेळ येणारच आहे सगळ्यावरती. आता त्याचे प्रोज अँड कॉन्स जशा ह्या म्हणाल्या तसे ते असणारच आहेत. त्याबद्दल पण पुन्हा सविस्तर कधीतरी बोलायला पाहिजे. बाकी बाय द वे, तुम्ही 7वी-8वीपासून ते लैंगिक शिक्षणाचे धडे वगैरे देता, ते तरी देता का शाळेमध्ये? कॅमेरामन निकेतन माने, समीर राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.